ब्रेकनंतर मुंबई महापालिकेतून मोठी बातमी आहे। मुंबई महापालिकेसंदर्भात महायुतीनं मोठा निर्णय घेतलाय। मुंबई महापालिकेसाठी महायुती 2 गटात नोंदणी करणारे भाजपचा स्वतंत्र गट तर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाकडून एकत्र गट नोंदणी करण्यात येणार आहे आणि त्यामुळे महायुतीचा बहुमताचा आकडा 121 वर जाईल। दरम्यान स्थायी समितीमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांचं संख्याबळ समसमान येत होतं, मात्र आता महायुतीचे 2 गट स्थापन होत असल्यामुळे सत्ताधाऱ्यांची ही संख्या एकीनं वाढणार आहे आणि त्यामुळे स्थायी समितीमध्ये प्रस्ताव पारित करताना सत्ताधाऱ्यांना अडचण येणार नाही। भाजप शिवसेना नगरसेवकांना मुंबई महापालिकेमध्ये गटनेता निवडीसाठी एकत्र उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात, तर दोन्ही गटनेता निवडीनंतर बेलापुरातील कोकण भवनात सगळे नगरसेवक हजेरी लावतील। तर या संदर्भात अधिकचे तपशील जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळे आपल्या सोबत आहेत। अभिषेक, नेमका भाजपचा आणि शिंदेच्या शिवसेनेचा प्लॅन काय आहे? आज ही संपूर्ण गटनोंदणीची प्रक्रिया कशी पार पडेल? मुंबई महापालिकेसाठी महायुतीकडनं 2 गटांमध्ये नोंदणी ही आपल्याला होताना दिसेल। भाजपचा स्वतंत्र गट तर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाकडनं एकत्र गट नोंदणी ही करण्यात येणार आहे। त्यामुळे बहुमताचा जो आकडा आहे तो 121 वर आपल्याला जाताना दिसेल। दरम्यान स्थायी समितीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांचे दोघांचीही संख्याबळ हे समसमान होत होते आणि त्यामुळेच महायुतीकडनं 2 गटांमध्ये गट नोंदणी आहे जी होताना दिसणार आहे आणि एकूण सत्ताधाऱ्यांची जी ही संख्या आहे ती आपल्याला स्थायी समितीमध्ये 1 न वाढताना पाहायला मिळणार आहे। साधारणपणे भाजप हे 10 आणि शिवसेना 3 अशा प्रकारची सत्ताधाऱ्यांची आपल्याला गट नोंदणी मध्ये स्थायी समितीचं जे संख्याबळ आहे ते पाहायला मिळत होतं आणि त्यामुळे आता 14 वर ते जाताना दिसेल आणि त्यामुळे कुठेतरी ज्या समित्या आहे विविध त्यामध्ये सत्ताधाऱ्यांना फायदा हा होताना दिसतो आहे आणि त्यामुळेच दुसरीकडे जर पाहायचं तर भाजपला महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष तर शिवसेनेला मुंबई महापालिकेचं महापौर पद अशा प्रकारची एकूणच जी वाटणी आहे ती दोघांमध्ये आपल्याला झाल्याचं दिसत आहे। सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला देखील विविध समित्या हे येताना दिसणार आहे। आज सकाळी 10 वाजता या संदर्भात बैठक बोलवण्यात आलेली आहे। सगळे नगरसेवक मुंबई महापालिकेमध्ये आपल्याला येताना दिसेल। एकत्रित गट नोंदणी आपल्याला एकूण गट नेता जो आहे तो निवड होताना दिसणार आहे दोघांची आणि त्यानंतर दोन्ही गट निवडीनंतर सगळे नगरसेवक आपल्याला बेलापूरमध्ये कोकण भवनामध्ये हजेरी लावताना दिसतील। नक्कीच निकालानंतर आता तब्बल 15 दिवसांनी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची गटनोंदणी होतीये, त्यामुळे आज दिवसभरातल्या या सगळ्या घडामोडींकडे लक्ष असेलच। अभिषेक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी। यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा मॉर्निंग प्राईम टाइम मधून।